थँक्यू सो मच. नेक्स्ट बॉल. श्रीधर बॉलिंग मार्कमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि पहिला चेंडू डॉट देखील आलेला आहे. नयन सोबत आदित्य महत्वपूर्ण देखील मॅच पाहायला मिळेल. 2 मॅच पप्पा 11 क्रिकेट संघ तलोजा मजकूर ऑलरेडी जिंकलेला आहे. षटका दिल. पुढील चेंडू पूल केला. फटका चांगला आहे. तिकडे बघतो आपण डीप मध्ये कोणी फिल्डर देखील नाहीत. रन चांगला मिळतील. चेंडू स्क्वेअरला बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. सिक्सरनं संघाची धावसंख्या फ्लाय होते. सेकंड बॉल देखील फुल टॉस ऑन साइडला खेळले. डीप मध्ये फिल्डर दूर आहेत. धावा इथनं चांगले मिळतील. चेंडू पाहता पाहता मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. फॉलो केलं होता चेंडूला. नयन पाटीलनं येत असताना डॉट बॉल. श्रीधरचं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतं पेटलीच्या अगेन्स्ट नारिवली संघ. नेक्स्ट बॉल. राऊंड विकेटनं ऑन साइडलाच खेळले. डीप मध्ये वाईडिश लॉंग तिकडे फिल्डर देखील पोहोचलाय. फिल्डिंग चांगली होती. सेकंडचा कॉल आहे. 2 धावा मिळतील. नयन आणि आदित्यला तिकडं तिसरं देखील धावा मिळणार आहे. लेझी क्रिकेट मैदानाच्या मध्ये सध्या तरी पेठालीचा आपल्याला पाहायला मिळतं. नयन आणि आदित्यमध्ये चांगली कॉलिंग होत असताना धावा इथनं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 धावा माफ करा मिळणार आहेत. 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 13 धावा आहेत. चांगली धावसंख्या दाबा पलकावरती सेट करत असताना पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले फोडण्याचा प्रयत्न आहे आदित्य आणि नयन पाटीलचा. समोर ड्राईव्ह करत असताना मिळाला फिल्डर आहेत. दावीतनं एक सिंगल मेल आणि पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट. आणि पहिल्या वर्षा अखेरीस धावा आपण बघितला तर आपल्याला पाहायला मिळतील स्कोर बोर्ड 14 वरती धाव पळक आहे बिनगडी बाद. ऋतिक केनी आलेत सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवरती. पहिल्या वर्षा अखेरीस धावा की चांगल्या आहेत. नरिवली संघाच्या 14 धावा आहेत. 30+ जाण्याचा प्रयत्न असेल पहिल्या इनिंग मध्ये. विकेटला समोर खेळले. डीप मध्ये फिल्डर आहेत. राजेश कडनं चूक होणार नाहीये. प्रतापा लागेल प्रथमेश फलंदाज बाद.
संदेश गोरपेकर क्रमांक 3 वरती पोहोचला. बाजाला आदित्य. पहिल्या षटकामध्ये विकेट आली नव्हती, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये विकेट येते. षटकामध्ये चांगली बॉलिंग करत असताना ऋतिक केनी होत विकेट ना. समोर गोरपेकर चांगला चेंडू व्हाईट यॉर्करनं स्वागत करत असताना गोरपेकरचं आला डॉट बॉल रेफर केलेला आहे. व्हाईट बॉल करिता बॅटिंग करणार टीम ना. सन्मान्य नवनाथ शेठ पाटील यांचं आगमन झालं. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. सन्मान्य कोबाजी पाटील साहेब आपले मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतो. त्यांच्याबद्दल नवनाथजी पाटील समोर खेळलेत. फटका चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. सेकंडचा कॉल मात्र नयनचा कॉल नव्हता. सन्मान्य प्रकाश शेठ पाटील आपलं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आमचे चारही पाहुणे पाहुण्यांचं आगमन होत असताना आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गाथा 11 बाप्पा मोरया क्रिकेट संघ तलोजा मजकूर यांच्या वतीनं आलेल्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्मान्य कैलासजी पाटील, प्रकाशजी पाटील आणि त्यांचे सगळे सहकारी कैलास शेठ पाटील, प्रकाश शेठ पाटील, फटका चांगला खेळ जरूर मात्र डीप मध्ये फिल्डर चूक होणार नाही. अजून एक फलंदाज बाद. सन्माननीय अथर्व एंटरप्राइजेसचे मालक भारतीय जनता पार्टी सरचिटणीस आदरणीय सन्माननीय नवनाथ शेठ पाटील साहेबांचं व्यासपीठावरती आगमन. त्यांच्या समवेत त्यांच्या जोडीनं प्रकाश शेठ पाटील, कैलास शेठ पाटील या ठिकाणी आले. त्यानंतर तलोजा मजकूरचे माजी सरपंच खोबाजी पाटील साहेब देखील या ठिकाणी आलेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम शुभ सुस्वागतम. थँक्यू. बॅक टू बॅक आपल्याला विकेट पाहायला मिळतात. नारिवलीचे दोन्ही सलामीवीर मैदानाच्या बाहेर आहेत. नवीन बॅटराला मैदानाच्या आतमध्ये करण फुलवरे क्रमांक 4 वरती आला. ऋतिकच्या प्रतिम बॉलिंग होती सध्या. यावेळेस लपटल्या फटका चांगला आहे, पाठवला बरोबर मिड विकेटच्या दिशेला आला दर्जेदार हा षटकार. हॅट्रिक असो किंवा चौकार हॅट्रिक असो तर आमचे तलोजा मजकूरचे माजी सरपंच आदरणीय सन्मान्य खोबाजी पाटील साहेब, त्यानंतर अथर्व एंटरप्राइजेसचे मालक आदरणीय नवनाथ शेठ पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सेकंडचा कॉल, रनआउटची विकेट मिळाली गोरपेकरची विकेट. फलंदाज बाद. बावीस धावा फलकावरती 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. सौरभ भोईर नवीन बॅटर गेला मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरिता. फुलवर आणि सौरभला इकडनं चांगला क्रिकेट खेळावा लागेल. कमीत कमीत 35 ते 40 धावा बनाव्या लागतील, कारण का फेटाली टीमकडे बॅटिंग वर खूप चांगला आहे. त्या अनुषंगानं जरूर प्रयत्न करावे लागतील. ऋषिकेश आहेत बॉलिंग मार्क वरती. ऋषी शॉर्ट फॉर्म मध्ये
नवीन बॅटर सौरभ बोईर. सेकंड इनला आपल्याला पाहायला मिळतील. राऊंड विकेटना आठव्या बॅटना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर. चेंडू ऑफस्टिकच्या जास्तच बाहेर. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या 23. 23 धाव आहेत धावा पुस्तकावरती. नेक्स्ट बॉल. यावेळेस फटका खेळत जरूर मिस सामिंग शॉट डाऊन द बॉल. ते द फिल्डर पोहोचलाय. चूक होणार नाहीये. सौरवला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. खेळाडू बाद. नवीन बॅटर शिवाजी लवकर पोहोचा प्लीज. पहिला चेंडू व्हाईट बॉल. त्याच्यानंतर मिळालेली विकेट ऋषीला. शिवाजी नवीन बॅटर आला खेळण्याकरिता. धावा धावा पलकावरती 22 धाव आहेत. राऊंड विकेट ना. हा चेंडू देखील बघितला जाऊ दिले असताना व्हाईट बॉल. धावा 24 आहेत. आय थिंक एक धाव तिथं काउंट झाली नव्हती. 24 धावा धावा पलकावरती. लास्ट ओव्हर आहे आणि लास्ट ओव्हर मध्ये धावा हवा आहेत नारिवली संघाला. हा देखील चेंडू बघितला जाऊ दिलाय. तिसरा चेंडू आला आतापर्यंतचा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावा ज्या काय मिळत आहेत त्या महत्वाच्या असणार आहेत. 25 धावा 25. नेक्स्ट बॉल. पूल केला फटका जरूर खेळत हवे. धावा इथं चांगला मिळतील. चेंडू चाललाय मिड विकेटला. बाउंड्री लाईनच्या बाहेर आला सिक्सर. आलाय. बॅटिंग करत असताना फलंदाज होते राहुल सर. जरूर अजून एक फटका हवेत खेळत आणि हा देखील चेंडू चाललाय वाडिश लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजा पॉवर सिक्सर. ला बॉल केलेला मैदानाच्या मध्ये गेला. रन्स आणि रन्स येत आहेत. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 37. अजून 3 चेंडूंचा काही शिल्लक आहे. ज्या धावा पाहिजे होत्या त्या धावा येत आहेत. धावा बलकावरती साक्षील नारिवलीच्या. अजून एक फटका खेळले त्या दिशेला. बॅक टू बॅक षटकारांची हॅट्रिक कंप्लीट झालेली आहे. शिवाजीनं आक्रमण केलेलं आहे. सिक्सर. तीन सिक्स आलेले आहेत शिवाजीनं. नावामध्येच सगळं काय. आणि हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जा आणि घेऊन या. 4 बॉल 4 सिक्सर. संघाची धावसंख्या आता वेगाने धावपळ सुसाट सुटलेला आहे. 49-49. यस इज अ कम ऑन. कोण 50 धावा पुस्तकावरती. सुपर बॅटिंग. आणि आताचा हा चेंडू येत असताना बघतो आपण डॉट बॉल आणि
DRS आता नसणार आहे, संपले तुमचे. 49-50 करायचे आहेत. 50 टार्गेट या मॅचमध्ये. बरेचसे सन्मान असणार आहेत. आपण जाऊया तिकडे. आमच्या मयूरजी सज्ज आहेत. आपण काही सन्मान सत्कार करूया आणि कॉमेंट बॉक्समध्ये पुन्हा एकदा आमचे सहकारी समालोचक ओसाटण्याचा दमदार आवाज असेल. थँक्यू सो मच. पाहुण्यांचा शुभ सन्मान. क्रिकेटला भगवंत मानणारे व्यक्तिमत्व आणि गरिबाच्या आखेला ओह देणारे व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टी अर्थातच आपण पाहतोय सरचिटणीस प्रभाग क्रमांक 1 आणि अथर्व एंटरप्राइजेसचे ऑनर नवनाथ शेठ पाटील साहेबांचं करतोय आपण मुख्य मंचकावरती शुभ सन्मान. उत्तुंग आणि अफाट व्यक्तिमत्व, कर्तृत्ववान आणि नेतृत्ववान व्यक्तिमत्व, दोस्ती दुनियातील राजा माणूस नवनाथ शेठ पाटील. त्यानंतर आमचे खोबाजी पाटील साहेब, त्यानंतर प्रकाश शेठ पाटील, कैलाजी पाटील साहेब यांचा आपण सन्मान घेतो. काही कारणाचं बिझी शेड्यूल आहेत सगळ्यांचा. आपण एकत्रित सन्मान एकत्रित घेतोय. आदरणीय सन्मान आमचे पिताश्री गोपालजी राजे साहेबांना मी विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचं करूया शुभ सन्मान. नवनाथ शेठ पाटील असतील, त्यानंतर आमचे खोबाजी पाटील साहेब, त्यानंतर प्रकाश शेठ पाटील, कैलाजी पाटील साहेब यांचं देखील सन्मान आपण या ठिकाणी घेतोय. नवनाथ शेठ पाटील साहेब क्रिकेटला भगवंत मानणारे व्यक्तिमत्व, उत्तुंग नेतृत्व आणि अफाट कर्तृत्व, गरिबाच्या आखेला हो देणार आपल्या हक्काचा माणूस भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 1 सरचिटणीस आणि अथर्व एंटरप्राइजेसचे मालक नवनाथ शेठ पाटील साहेबांचं करतोय व्यासपीठावरती शुभ सन्मान. ब्रह्माजी राजे असतील, आमचे पिताश्री गोपालजी राजे यांच्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचा करतो शुभ सन्मान. किमान मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतास गातो आम्ही शब्दांची सुमनांजली. स्वागत नवे साहेब आहे जीवाला, तुमच्या पावन स्पर्शाने पवित्र झाला हा क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा, देदीप्यमान सोहळा. धन्यवाद. उपस्थित मान्यवर प्रकाश शेठ पाटील, कैलाजी पाटील, नवनाथ शेठ पाटील, त्यानंतर कोबाजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय भरपूर चांगलं योगदान सातत्याने ते देत असतात. तर नक्कीच त्या सर्व मान्यवरांचा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. आपण आलात, स्पर्धेची शोभा वाढवलीत, आपलं मनपूर्वक आभार, मनपूर्वक आभार. धन्यवाद नवनाथ शेठ पाटील, धन्यवाद. संपूर्ण मान्यवर या ठिकाणी आलेत आणि आमची स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. तर नवनाथ शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून मंडळासाठी तब्बल 5,000 रुपयाचा धनादेश आणि षटकार हॅट्रिक पोट्रिक झाली त्यांच्यासाठी तब्बल 1,000 रुपयेच आहेत तिथे जमा. चला इथे मॅच ऑन होते. जाऊया क्रिकेटच्या थांग महासागरावरती अवतरले क्रिकेटचे भव्य दिव्य देदिव्यमान तारांगण. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहतोय प्रणव. 50 धावा बनवायच्या 3 षटकामध्ये स्वतःला इथे सिद्ध करावं लागेल. ड्राईव्ह करतात गॅप मध्ये, चेंडू चाललाय गोलीच्या वेगानं, गोली का चारण.
आठ धाबा पुस्तकावरती चेंडू झालेत. 3 चेंडू मध्ये 50 धाबा बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार. प्रणवला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना पद्धत आली त्यामध्ये चला गोलंदाज तयार असताना इथे थोडासा मनोवैज्ञानिक दबाव इथे स्वतःला सिद्ध करावं लागेल. प्रथमेश मध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची ती क्षमता ती ताकद होच तो जज्बा तो जुनून इथे दाखवावं लागेल. इथे फटक्यामध्ये आहे वजन. रन मिळतील अर्धा डझन. चेंडू सीमा पार खणखणीत षटकार. उत्तर या ठिकाणी दिला है. ईट का जवाब पत्थर से, सेन का जवाब पत्थर से और चटनी का जवाब रायते से. जबरदस्त तडाखेबंद फलंदाजी. बंटीमध्ये ती क्षमता आहे. मोठे मोठे फटके खेळण्यासाठी त्याची ओळख जाणला जातोय. केणी प्रथमेश केणीचा ब्रँड इथे चमकत असताना तलोजा मजकूर नगरीमध्ये जबरदस्त षटकार ठोकला. धाव संख्या धाव पुस्तकावरती पाहिली तर 14 धावा आहेत त्या पुस्तकावरती. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतात. ऑन ड्राईव्हचा फटका चेंडू डीप मधून क्षेत्ररक्षक घेतात. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसरीचा कॉल. हो इथे झाल्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावच्या बरोबरीने संघाचा पुढे टेपतायत. या पुस्तकावरती एकूण धाव संख्या पाहिल्या गेल्या तर तब्बल 18 धावा. 16 धावा आहेत माफ करा. या राजेश पाटील तलोजा मजकूर बॉडी बिल्डर्स राजू आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. धावसंख्या भरसत असताना फलंदाज प्रथमेश टॅपिंग क्रिकेट डायरेक्ट हिट करायला हवी आणि फलंदाज बाद. बिग विकेट मैदानाच्या बाहेर. जो विकेट हवा होता तो विकेट मिळतोय. फलंदाज बाद. पण तिला पडतावं लागेल. तलोजा फेज 1 नगरीमध्ये प्रथम पारितोषिक 30 आणि 15. ज्या संघाने तुम्हाला एंट्री हवी असेल त्याने आमच्याशी संपर्क साधू शकता. हरेशजी मुंबईकर, विघ्नेश मुंबईकर, अनुज मडवी, निलेश भोईर, प्रज्वल मुंबईकर, हरेश मुंबईकर आणि विघ्नेश मुंबईकर यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. येस बॅटची एज. आणखीन एक मोठा धक्का. टीम स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट्स पेठाली टीमचा एक तालनार संकट मोचक फलंदाज मैदानाच्या बाहेर परेश जिकेनी. बाहेर आता अडचणीमध्ये आहेत नक्की. जर टीम पाहिली तर पेठाली संघ आता तो जरा अडचणीमध्ये आहे. कारण ते त्यांचे तालनर होते ते मेन प्रमुख ट्रम्पकाट मैदानाच्या बाहेर झाले. आता संदीप पाटील आणि ऋतिक केनीवरती आता भरोसा दाखवला जाईल.
10 चेंडू. संदीप पाटील स्ट्रायकिंग वरती पाहतोय. हो हो जबरदस्त तडाखा इनसाइड आउट मध्ये गेला. डिबॅक टाका भरला. क्षेत्ररक्षण चांगलं. सिंगल ना बाद बनने वाले हे नहीं. 50 धावेचं आव्हान है. सामने घना अंधेरा है. पहाड़ चीरकर रास्ता बनाना है. मुश्किल तो जरूर है लेकिन नामुमकिन नहीं है. हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा. झुकती है दुनिया जनाब झुकाने वाला चाहिए. 9 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज आहे. ऋतिक मध्ये क्षमता आहे, होश आहे, जज्बा आहे, जुनून आहे, डासून भरलेला खेळाडू आहे. ती क्षमता, ती ताकद, तो होश तो इथे पणाला लावा लागेल. 33 धावा अद्याप बनवायच्या आहेत. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करतात. ऑन ड्राईव्हचा हा फटका. कावकॉर्नर रिझर्व मध्ये काय दर्जेदार क्षेत्ररक्षण. दुसरी धाव जोखीम होती. फक्त मिळेल सिंगल. आता अडचणी वाढत चालल्यात. टीम पेठाली संघाच्या परंतु इथे चांगली खेळ इथे नारिवली संघ साक्षी 11 नारिवली संघ इथे जबरदस्त खेळ साकारत असताना येलो आर्मी आणि रेड आर्मी. परंतु पाहूया या मॅच मध्ये कोण जिंकणार कोण हरणार. एकाला इथं हरणं लागणारच आहे. परंतु पाहूया कोण असतं या षटकातील पुढील चेंडू. संदीप क्षमता आहे. पुन्हा एकदा एज बॅटची एज लागते. चेंडू चाललाय गलीमध्ये. शेवटचा चेंडू. लास्ट बॉल ऋतिकला. इथे मात्र तडाखे दाखवावे लागतील. चांगली फलंदाजी करावी लागेल. दाखवलाय. आलाय स्लॉट मध्ये आणि टिपलाय जेल. क्या बात आहे. क्षेत्ररक्षक होते तिथे. करणने टिपला जेल. संपलाय फलंदाज ऋतिकचा खेळ. सहा चेंडू 31. प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवायचा आहेत. अंतिम षटकामध्ये काय बरसला फलंदाज आपण पाहिला. शिवाजीनं काय खेळ दाखवला. चार षटकार पाहिले त्याच धावा इथे मागण्या बनत चालल्या. सहा चेंडू 31 धाब्यांची गरज आहे. सहा मध्ये 31. संदीपला परचाव लागेल. इथे फुल टॉस होता. पहिला तर आलाय. चेंडूला पाठवलाय सरळ सीमा पार. कणकणी षटकार. एक तर आला. आता 5 मध्ये 4 ठोकाचे आहेत आणि एक सिंगल रन. 25 बनवायचे आहेत तुम्हाला 5 मध्ये. गोलंदाज तयार. जबरदस्त पंचाची भूमिका आम्हाला लाभली. लालचंद दादा गावण त्यानंतर आपले राजेजी पाटील जबरदस्त पंच आम्हाला लाभलेत. पुन्हा एकदा इनसाइड आउट मध्ये गॅप मध्ये चेंडू झालाय सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर द लाईन ओव्हर द रोप. 4. हो जाऊया मॅचच्या तिसऱ्या मॅच वाने पहिल्या 2 चेंडूवरती आल्या 10 धावा. 31 बनवायच्या होत्या. ड्राईव्ह करताय समोरच्या दिशेनं. मॅचची हवा तर निघत चालली.
3 चेंडू आणि 20 धावांची गरज. दिस मॅच से ओनली गॉड मिरॅकल. एखादा दैविक चमत्कार या मॅचला वाजू शकतो. मॅच भरपूर चांगली होती. ज्या पद्धतीने फलंदाज बाद झाले, रन्स आले असत्या. स्वर्गीय महादेव काका यांचे ते सुपुत्र आहेत आमचे कौशल. 2 मध्ये 19. एकतर्फी मॅच. शिवाजी काय जबरदस्त खेळ. विजयाचे तोरण त्याने खऱ्या त्यानं मागच्या षटकामध्ये पाहिली, 3ऱ्या षटकामध्ये. पॅचच्या स्लॉट मध्ये नाहीये. क्षेत्ररक्षक येतात, पकडतात झेल, फलंदाज बाद. चला, एक चेंडू आहे, शेवटचा बॉल. चला, औपचारिकता बाकी आहे. ओ भूषण, आम्ही वाट पाहत होतो भूषण तुझी. आले आले वाघ आले. ड्राईव्ह करतात. चला, मॅच मध्ये दणदणीत विजय प्रस्थापित केलात. साक्षी 11 नारिवली संघाचं मनपूर्वक अभिनंदन. हार्ड लक स्वर्गीय महादेव काका, विकास स्पोर्ट पेटल टीम. हार्ड लक हेमंत, हार्ड लक प्रथमेश, हार्ड लक परेश, हार्ड लक ऋतिक, संदीप. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. चला, मॅन ऑफ द मॅच शिवाजी.